हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी पुन्हा एकदा खूप दिवसानंतर ब्लॉग बनवलाय कारण आज आहे माझ्या मम्मी आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी आणि मी ते आले आहे स्टेशनला त्यांना गिफ्ट बघायला. आणि मी नालासोपारा स्टेशनला ईस्टला आले आणि इथे खूप छान छान ज्वेलरी भेटतात. तुम्हाला इथे जे पाहिजे ते भेटेल, तुम्ही बघू शकता. स्पेशली महिला मंडळासाठी इथे खूप छान छान ज्वेलरी आहेत. हाताचा कडा आहे, मंगळसूत्र आहे किंवा मग हार आहे, कानातला आहे. खूप इथे छान छान ज्वेलरी आहे. तुम्हाला काहीही इथे भेटेल, तेही एकदम रिझनेबल रेटमध्ये, कारण इथे होलसेलमध्ये सगळं भेटतं. आणि मी इकडे फिरून फिरून कन्फ्यूज झालेली की एक्झॅक्टली मी मम्मीसाठी काय घेऊ. पण फायनली गिफ्ट मी सिलेक्ट करून फटाफट तिकडून निघाले आणि गिफ्ट काय आहे ते तुम्हाला एंडिंगला पाहायला भेटेल. पप्पांचं गिफ्ट पण मी स्टेशनलाच घेतलेलं आणि फटाफट मला पॅकिंग करायचं होतं. गिफ्ट पॅकिंग करून मी आले थोडंसं खायला, कारण का मला भूक लागली होती. कारण का आज मला खायला काही टाईमच भेटला नव्हता. तर फटाफट खाऊन मी तिथून निघाले आणि फटाफट रेडी झाले, कारण का सेलिब्रेट करून निघायचं सुद्धा होतं. आणि आज मी वेस्टर्न वेअर केलेलं, कारण का नेहमी मी ट्रेडिशनलच घालत असते. आणि खूप जण मला बोलतात की माझ्यावर वेस्टर्न जास्त सूट होतं. मी तर रेडी झालेली, पण इथे मी मम्मीला सुद्धा रेडी केलं आहे. कशी दिसते माझी मम्मी नक्की सांगा. आणि हा आपला केक आहे रसमलाईचा, माझ्या भावाने आणलेला. खूप जास्त टेस्टी होता हा केक. रसमलाई केक माझा ऑलवेज फेवरेट आहे. तुमचा कुठला केक फेवरेट आहे मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण केक कटिंग करतोय, बट वेट वेट वेट, इथे एक ट्विस्ट झालेला आहे. जोर लाव, जोर लाव. अरे रे रे रे, जोर लाव. अरे नीट कर, होता ते. अरे होईल होईल. उलटा नाही ना पकडलं. तिथून फोड. इथून फोडायचं ना आता. युट्यूबला बघ कसं फोडतात. माहित नाही तुला कसं फोडतं, कधी फोडलंच नाही. हा, जोर लाव जरा. पाठी देता येतं की फिरवतात. तर तुम्ही आता बघितलं असेल कसं माझ्या भावाचा पोपट झाला. तरी सुद्धा आम्ही ते ट्राय करत होतो, पण एंड पर्यंत ते फुटलंच नाही. तर त्याला साईडला ठेवून आधी आम्ही केक कट केला आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. केक कटिंग झालेलं आहे आणि आता गिफ्टची बारी आहे. तर मी गिफ्ट आणलंय, हे घ्या. पकड. आणि सांगा आवडलं की नाही ते. काय घेतलंय? फ्लिपकार्ट मधून मागवलंय. नाही, फ्लिपकार्टचा बॉक्स आहे, फ्लिपकार्ट मधून नाही मागवलंय. कसं आहे हे? मम्मीच्या गिफ्टची बारी, बघूया रिॲक्शन काय असेल. हे घे. आवडला काय? वा 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 वा. चल आता तू खोल. कलर कसा आहे, चांगला आहे काय? खोल पटापट. बघ आणि कसं वाटलं ते सांग. बघा. पांगड्या नाही, कडा आहे. कसं आहे, आवडला? घालून बघ. घाल. स्क्रू वाला आहे, स्क्रू काढून पण घालू शकतो. केक वगैरे कट करून आणि गिफ्ट देऊन आम्ही निघालेलो आता फिरायला आणि पार्टी करायला. आम्हाला कुठेही फिरायला जायचं असेल तर असंच आम्ही 4 जण बाईकवर जातो आणि खूप मजा येते. तर आता लेट न करता आम्ही फटाफट निघतोय. मी तुम्हाला तर माहितीच असेल, जर मला कुठेही जायचं असेल तर सगळ्यात आधी मी स्कार्फ घेते, कारण का माझं स्किन आणि हेअर खराब नको व्हायला. आणि तुम्ही बघू शकतात एक्स्ट्रा केअरमुळे माझी स्किन किती ग्लो होते. तर मम्मी पप्पा सकाळी दर्शन करायला गेले नव्हते मंदिरात, तर आम्ही सोबत आलो आता सगळे दर्शन करायला. आमच्यापैकी कोणाचा बर्थडे असो किंवा ॲनिव्हर्सरी असो, तर आम्ही सगळ्यात आधी मंदिरात येतो. आम्ही आता निघालोय भाईंदरला. एक स्पेशल ठिकाण आहे, तिथे आम्ही हरवर्षी जातो. ते काय आहे ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू केल्यावरच कळेल.
आणि तिकडे आम्हाला खूप छान वाटतं, एकदम पीसफुल जागा आहे. जाता जाता आम्हाला थोडंसं ट्रॅफिक भेटलं होतं, त्याच्यामुळे थोडा वेट करावा लागलेला. तर फायनली एवढ्या वेळानंतर आम्ही बाईकने भाईंदरमध्ये पोहोचलेलो होतो. आणि हे आहे ते स्पेशल ठिकाण जिथे आम्ही हरवर्षी येतो, किनारा ढाबा, जे आमच्या सगळ्यांचं एकदम फेवरेट तर आहे. आता आम्ही आलोय इथे किनारा खूप जास्त ढाब्याला. गर्दी होती आम्ही आल्यावर, आणि इथे नेहमीच खूप गर्दी असते. रात्रीसुद्धा अशीच गर्दी असते, असेच लोक येतात इथे. इकडचा व्ह्यू एकदम छान आहे. जर तुम्हाला अशी पीसफुल जागा पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात. इकडची सर्विससुद्धा खूप छान आहे. तुम्ही बघू शकतात, फव्वारा आहे, व्ह्यू आहे, नेचर आहे, फिश टँक आहे. आणि आमचा टेबल एकदम फिश टँकच्या समोरच होता, कारण का तिकडे पीसफुल वाटत होतं आम्हाला, म्हणून आम्ही तिकडेच टेबल बुक केलेलं. गेल्या गेल्या ते लोक लगेच आले ऑर्डर घ्यायला, तर आम्ही सगळ्यात आधी ऑर्डर दिली. आणि सगळ्यात आधी आम्ही मम्मीचा फेवरेट पनीर पराठा मागवलेला, जो तिला खूप जास्त आवडतो आणि इकडचाच आवडतो. आणि ही आम्ही सेकंड ऑर्डर दिलेली व्हेज कोल्हापुरी आणि रोटी, जी आमची ऑलवेज फेवरेट आहे. इथे तुम्ही बर्थडे डेकोरेशन करू शकतात किंवा कुठलीही पार्टी अरेंज करू शकतात. त्याच्यानंतर आम्ही इथे मागवलेली बिर्याणी. इथे पेंटरसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. ह्यांनी खूप साऱ्या पेंटिंग काढलेल्या आहेत आणि हे तुमचेसुद्धा पेंटिंग्स काढून देतील. इथे तुम्ही स्वतःचे चित्र काढून घेऊ शकतात. इथे आधी सॉन्ग प्ले व्हायचे, लाईटिंग असायची, बट आता सध्या तसं काय नाही आहे. मी फक्त तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवू शकते, आणि ही तुमच्या फॅमिलीसोबत येण्याची सगळ्यात बेस्ट जागा आहे. डिनर केल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी इथे टाईम स्पेंड करू शकतात किंवा इथे गेमसुद्धा खेळू शकतात. इथे तुम्हाला खूप जास्त एन्जॉय येईल. सेकंड डे होता मदर डे, आणि मी उठली आणि उठल्या उठल्या लागली कामाला, कारण का आज आहे मदर डे. जेवणाची तयारी मी ऑलरेडी करून घेतली होती, फक्त मला जेवण बनवायचं होतं. जेवणानंतरचा व्हिडिओ मी नाही दाखवू शकले, कारण का मी खूप जास्त बिझी होती. आम्ही कुठे गेल्यावर मंदिरात जास्त जातो, तर सगळ्यात आधी आम्ही मंदिरामध्ये गेलेलो दर्शन करायला, जे आहे नालासोपारा वेस्टमध्ये निर्मळला. आणि त्यांनी वेणीसुद्धा दिलेली, तर मी वेणी मम्मीला घातली. आणि आता तर मी खूप जास्त खुश आहे, कारण का आजसुद्धा आम्ही पार्टी करणार आहोत. आणि आज मी काहीच नाही केलंय, तुम्ही बघू शकता. फक्त आणि फक्त मी लिपस्टिक लावले. त्याच्यानंतर आम्ही जातोय स्वामींच्या मठामध्ये, ते सुद्धा नालासोपारा वेस्टमध्येच आहे. इकडे मला खूप जास्त आवडतं, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटते इथे आल्यावर. लाइटिंग्स वगैरे लावले आहेत. हे मंदिर आहे निर्मळमध्ये, थोडंसं आतमध्ये आहे. आता एवढं केल्यानंतर आम्हाला लागलेली भूक, आणि स्पेशल मला तर जास्तच लागलेली, तर पटापट इकडून दर्शन करून आम्ही निघत होतो. पण त्याच्या आधी तुम्ही इकडचा व्ह्यू पहा, तुम्हाला इकडे येऊन खूपच छान वाटेल. एक शनी मंदिर आहे विसला, ते सुद्धा छान आहे. आणि तसंच सेम इकडे आता बनवलं आहे, आय थिंक हे नवीन ओपन झालं आहे. तुम्ही बघू शकतात, इथे यूट्यूबचा कार्डसुद्धा भेटला आहे ह्यांना. आणि इथून जर आतमध्ये जातोय आपण, आतमध्ये जाता जाता तुम्ही बघू शकतात, एक छानसं छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आणि खूप छान प्रकारे बनवलं आहे. आणि गणपती बाप्पाचं मंदिर वेगळं बनवलं आहे आणि आतमध्ये बनवलं आहे. तर थोडा वेळ आम्ही दर्शन करून तिकडे बसलो होतो आणि निघालो. आणि मी इथे खूप दिवसानंतर आलेली, ह्याच्या आधीसुद्धा आम्ही एकदा आले होतो. तुम्हीसुद्धा इथे नक्की या. त्याच्यानंतर फटाफट जाऊन आम्ही डिनर केला. डिनरमध्ये आम्ही बेजंडी घेतलेली. डिनर केल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि मी सरळ जाऊन झोपली, कारण का मी खूप थकलेली. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.